नमस्कार मित्रांनो, माझ्या मार्केट आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. पाहूयात आजच्या साईडवेज एक्सपायरीनंतर उद्याचं जे मार्केट आहे ते कशा पद्धतीने कामकाज करू शकतं, खास करून निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये. आज मंथली एक्सपायरी झालेली आहे आणि जसं की बऱ्याच दिवसांपासून होते, फक्त मागची एक एक्सपायरी ट्रेंडिंग झालेली आहे, पण बाकीचे जे एक्सपायरी आहेत ना ते शक्यतो साईडवेज होत आहेत आणि तसंच आज काहीसं होताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. ते आपण पाहूयात. पण त्या अगोदर ज्या पद्धतीचं फॉर्मेशन बनतं आहे, कंटिन्युअस रॅली आपण पाहिलेली आहे. अगदी 21,800 पासून कुठेही साईजेबल करेक्शन ज्याला आपण म्हणतो ना ते पाहायला मिळालेलं नाही आहे. 21,800 ते आपण 24,300पर्यंत पोहोचलेलो आहोत. म्हणजे 2-2.5 हजार पॉईंटची जवळजवळ मुवमेंट किंवा त्याच्यापेक्षा थोडी जास्त मुवमेंट आपण पाहिलेली आहे, परंतु करेक्शन नाही. आता काय होऊ शकतं पहा, ही जी रेंज मार्केटने क्रिएट केलेली आहे ना, तर या रेंजच्या बाहेर पडल्याच्या नंतरच आता एक मोठी मुवमेंट येईल. कदाचित अजून एखादी कॅन्डल शुक्रवारची. पण नॉर्मली काय होतं, गुरुवारी जर साईडवेज मार्केट राहिलं ना तर शुक्रवारी एक ट्रेंडिंग डे असतो. मग तो अपसाईडचा असू शकतो किंवा डाऊन साईडचा असू शकतो. हे असण्याची शक्यता जास्त असते. म्हणून जर उद्या याच्या बाहेर पडलं ना तर पुन्हा एक ट्रेंडिंग मूवसाठी मार्केट तयार होऊ शकतं. पण जोपर्यंत याच्या बाहेर पडत नाही आणि ती लेवल आहे 24,360, 5-10 पॉईंट तुम्ही प्लस मायनस करू शकता. तर या लेवलच्या बाहेर जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत आपण बाईंगचा विचार करणार नाही आहोत. हां, इंट्राडेसाठी एक लेवल आहे, मी ते डिस्कस करतो 5 मिनिटच्या कॅन्डलस्टिकवरती. पण जर मार्केट याच्यामध्ये राहते ना तर हा जो ब्रेकआउट आहे तो नेक्स्ट डे म्हणजेच आपल्याला 2 दिवसात सुट्टी येईल आणि सोमवारी हा ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन जे काय असेल ते पाहायला मिळणार आहे. परंतु या पद्धतीचं फॉर्मेशन बनतं आहे. बऱ्याच दिवसांपासून व्हिडिओ येत नव्हते काही कारणांमुळे, पण उद्यापासून किंवा आता वीकली ॲनालिसिसमध्ये आपण बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या डिस्कस करूयात. आज मी जास्त काही सांगत नाही आहे. वीकली ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल पाहूयात की मार्केटचं स्ट्रक्चर ज्या पद्धतीने बनतं आहे ते काय होऊ शकतं. आजचं जे काही कामकाज झालेलं आहे, म्हणजे जर तुम्ही निफ्टी पाहिलेत, सकाळी फक्त ह्या 1-2 कॅन्डल आहेत, अगदी फास्ट मुवमेंट याच्यामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळेल. पण त्यानंतर जसं एक्सपेक्टेड होतं, आज मी कोणताही ट्रेड अगदी छोटे मोठे ट्रेड केले आणि सकाळीच 10-10:30 वाजता मेसेज केलेला होता की आज साईडवेज जाण्याचीच शक्यता खूप जास्त आहे. कारण की ज्या पद्धतीचं फॉर्मेशन पहिल्या 10-15 मिनिटामध्ये बनलं ना त्यावरून लक्षात येत होतं की काय होऊ शकतं. आता उद्या आपण काय करू शकतो, उद्यासाठी जी महत्त्वाची लेवल आहे वरती 360 आहे. ते खरं तर एक लॉंगर टाईम फ्रेमसाठी किंवा वीकली मंथली जे ट्रेड करतात ना त्यांच्यासाठी ती लेवल महत्त्वाची आहे. पण जे इंट्राडे प्लॅन करतात ना त्यांच्यासाठी मार्केट अजूनही पॉझिटिव्हच आहोत आपण. म्हणजे आजचं मार्केट साईडवेज आहे म्हणून निगेटिव्ह किंवा सेलिंगसाठी जाणार आहोत का, तर नक्कीच नाही. हां, पण सेलिंगची संधी आहे, सेलिंगची एक संधी आहे. जर मार्केट फ्लॅट ओपन होते, लक्षात घ्या फ्लॅट ओपन होते आणि 24,220-180 ही जी लेवल आहे 40 पॉईंटची आहे, परंतु ही महत्त्वाची लेवल आहे. जर ही लेवल आपल्याला ब्रेक होताना पाहायला मिळते ना तर एक शॉर्ट फॉल ज्याला आपण म्हणतो ना तो पाहायला मिळू शकतो. ज्यांना कॅच करायचे ते करू शकता. फक्त एक लक्षात ठेवा, 50% क्वांटिटीनेच फक्त डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करायचा. हां, मोठी कॅन्डल बनू शकते का, तर नक्कीच बनू शकते. पण ती बनू द्यात, ती हातून जाऊ द्यात, काही फरक पडत नाही आहे. मग सोमवारपासून नवीन डाऊन साईडचे ट्रेड प्लॅन करूयात. मार्केट आहे स्ट्रॉंग आणि खूप स्ट्रॉंग आहे. फक्त स्ट्रॉंग आहे अशातला भाग नाही, खूप स्ट्रॉंग आहेत. रिझल्ट सीझन चालू आहे, एखाद्या रिझल्टचा इम्पॅक्टही होऊ शकतो. पण मग जर एखादी रेड कॅन्डल अशी उभी राहिली दिवसभराची उद्याची, तर मग आपण त्यानंतर प्लॅन करूयात की काय कुठे सपोर्ट घेते किंवा काय होतं आहे. पण उद्यासाठी जर तुम्हाला डाऊन साईडचा ट्रेड मिळतोच तर 50% क्वांटिटीने ट्राय करायचा आहे. तोही 180 ब्रेक झाल्याच्या नंतर तुमचे ज्या लेवल असतील 24,120 आहे, 220 नंतर 180 हा 40 पॉईंटचा झोन आहे, 120 आहे, त्यानंतर 24,040 आहे आणि अगदीच काही झालं तर 23,960पर्यंतचा प्रवास आपण पाहू शकतो. अगदीच काही झालं तर. पण मी तेवढं कॉन्फिडंट नाही आहे की पूर्ण डाऊन साईडला पूर्ण क्वांटिटीने ट्रेड करेल. मी 50% क्वांटिटी घेईल आणि स्टॉप लॉस ट्रेल करत राहणार आहे. हे झालं फ्लॅट ओपनिंग नंतर. अगोदर डाऊन साईडचाच विचार करून घ्या. जर गॅप डाऊन ओपनिंग होते, लक्षात घ्या, जर गॅप डाऊन ओपनिंग होतं तर लेवल याच असणार आहेत इम्पॉर्टंट. त्यासाठी पहिले 180 वगैरे आहे, परंतु त्याच्या खालचं गॅप डाऊन होतं. आपण 220च्या लेवलमध्ये तर फ्लॅट ओपनिंगच कन्सिडर करणार आहोत. जर मोठं गॅप डाऊन होतं आहे तर 24,120च्या जवळ जर मार्केट सपोर्ट घेते ना तर तिथे बाईंगची संधी आपल्याला मिळू शकते. तुम्ही तिथे काही क्वांटिटी ॲड करू शकता आणि स्ट्रिक्ट 30 ते 40 पॉईंट किंवा जे काही फॉर्मेशन बनेल, समजा डबल बॉटम आहे किंवा हॅमर कॅन्डल आहे किंवा इतर तुम्ही जो काही सेटअप पाहताय तो सेटअप असेल बुलिश सेटअप, तर त्या प्रमाणामध्ये तुमचा SL इथे असणार आहे. आणि मग टार्गेट लेवल ऐवजी तुम्ही 1:2, 1:3 किंवा 1:4 या पद्धतीचे टार्गेट सेटअप करू शकता आणि मग स्टॉप लॉस ट्रेल करून काही ठिकाणी तुम्ही तुमच्या काही क्वांटिटी काढू शकता. इथे मात्र पूर्ण क्वांटिटी ज्या क्वांटिटीने तुम्ही काम करताय ना त्या पूर्ण क्वांटिटीने ट्रेड करायचं. फक्त डाऊन साईडचे ट्रेड हे 50% क्वांटिटीने तुम्ही ट्राय करायचे आहेत. हेच तुम्ही 24,040साठीही वापरू शकता. म्हणजे मोठं गॅप डाऊन झालं, जर आज अमेरिकेमध्ये काही झालं आणि मोठं गॅप डाऊन झालं तर 24,040साठी सुद्धा हाच फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा आहे. त्याच्यामुळे लेवल मी डिस्कस करत नाही. आता अपसाईड कुठे आहे, जर मार्केट फ्लॅट ओपन होतं आहे तर 24,280 ही लेवल ब्रेक झाल्याच्या नंतर तुम्ही काही क्वांटिटी 60-70% क्वांटिटीने ट्राय करू शकता.
60-70% क्वांटिटीने ट्राय करू शकता. पण त्यासाठी फॉर्मेशन बनून ब्रेकआउट आला पाहिजे किंवा याच्यावरतीच जर मार्केट जाते डायरेक्ट तर इथे एखादं फॉर्मेशन बनून त्याचा ब्रेकआउट आला पाहिजे आणि त्या प्रमाणामध्ये तुम्ही तुमचा स्टॉप लॉस प्लेस करायचा आहे. टार्गेट कोणते आहेत तर 320 आहे. 320 एवढं इम्पॉर्टंट नाही परंतु 360 आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि मेजर रेजिस्टन्स आहे. इथे काही प्रॉफिट बुक केलाच पाहिजे जर तुम्ही खाली बाईंग करताय. जर तुम्ही 360च्या वरती डायरेक्ट बाईंग करताय ना तर मग मोठे टार्गेट असू शकतात. ते 420 आहे, अगदी 520 आहे आणि मग 650-700 उद्या येईल याची शक्यता कमी आहे, परंतु त्या लेवल ओपन होत आहेत हे लक्षात ठेवायचं. मग हे फ्लॅट आणि गॅपअप दोन्ही केसमध्ये लागू असणार आहे. अगदीच तुम्ही ॲग्रेसिव्ह ट्रेडर असाल तर त्यांच्यासाठी एक सेटअप अजून सांगून ठेवतो. ही लेवल मार्क करा जो की आजचा हाय आहे 340च्या आसपास. हे हा वीक सोडून द्या, आजचा म्हणजे काल इथे जे फॉर्मेशन बनले तो 340 आणि 360. हा 20 पॉईंटचा जो झोन आहे तुम्ही अजून 10 पॉईंट वाढवा, 370 करा. जर या झोनमध्ये जाऊन एखादा डबल टॉप बनतो आहे आणि त्याचा ब्रेकडाऊन येतो आहे तर तुम्ही तिथे तो ट्रेड प्लॅन करू शकता. पण SL स्ट्रिक्ट असला पाहिजे. जर तुम्ही SL अगदी स्ट्रिक्टली फॉलो करत असाल तर पूर्ण क्वांटिटीने तुम्ही इथे ट्रेड ट्राय करू शकता. फक्त लेवलवरती फोकस न करता टार्गेट हे 1:2 1:3 असलं पाहिजे. म्हणजे ते हे एकदा समजून सांगतो. समजा 350ला तुमचं फॉर्मेशन बनतं किंवा 340ला बनतं आहे आणि तुमचा स्टॉप लॉस येतो 370, म्हणजे 30 पॉईंटचा तुमचा स्टॉप लॉस येतो. तर तुमचं पहिलं टार्गेट हे 30 पॉईंट 1:1 हे जे सांगतो तुम्हाला 30 पॉईंट हे टार्गेट न घेतात त्यावेळेस तुम्ही तुमचा स्टॉप लॉस कॉस्टला ट्रेल करायचा आहे. त्यानंतर 60 पॉईंट, त्यानंतर 90 पॉईंट, त्यानंतर 120 पॉईंट, 1:4पर्यंत तुम्ही तो स्ट्रेच करू शकता आणि स्टॉप लॉस ट्रेल करा मग तुमच्या क्वांटिटीप्रमाणे. हे लक्षात ठेवायचं आहे. मात्र 30 पॉईंट आले, 30 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे. स्टॉप लॉस कदाचित 25चा असू शकतो, 40चा असू शकतो. जर आपले स्टॉप लॉस एवढं आलं तर कॉस्टला घेऊन यायचं आहे. नंतरून SL हिट होऊ द्यात, काही फरक पडत नाही, ट्रेलिंग SL हिट होऊ द्यात, परंतु त्यानंतर लॉसमध्ये जायचं नाही हे लक्षात ठेवतो. मी नेहमी ज्यावेळेस कधीही असं सांगतो ना 1:2 1:3 तर त्याच्या पाठीमागचं लॉजिक हे असतं, हे लक्षात घ्यायचं आहे. हे आहे निफ्टीसाठी. आता बँक निफ्टी खूप स्ट्रॉंग आहे गेल्या काही दिवसांपासून. आज मंथली एक्सपायरी असल्यामुळे हा शेवटी थोडा एक फॉल आपण पाहिलेला आहे. आता एक डाऊन साईडचे लेवल सांगून होतो उद्या कशा पद्धतीने ट्रेड करायचा आहे. हा जो बेस आपल्याला बनताना आत्ता पाहायला मिळतो. खरं तर हा बेस म्हणता येणार नाही, ऑल टाईम हायला आहे बँक निफ्टी. थोडं टाईम फ्रेम वाढवली तर लक्षात येईल. मार्केटने काय केलेलं आहे, हा एक महत्त्वाचा सपोर्ट थोड्याफार प्रमाणामध्ये, म्हणजे इंट्राडेसाठी म्हणू शकता तुम्ही किंवा शॉर्टर टाईम फ्रेमसाठी म्हणू शकता. तर हा आहे. जर मार्केट फ्लॅट ओपन होते आणि इथूनच वरती जायला सुरुवात करते ना तर पुन्हा एकदा 55,400 ही जी लेवल आहे ती ब्रेक झाल्याच्यानंतर तुम्ही एक अपसाईडचा विचार करू शकता. बँक निफ्टीमध्ये मोठी तेजी येऊ शकते. पण बेस्ट पार्ट काय असू शकतो, जर मार्केट 54,800 किंवा 54,400 टेस्ट केलं ना आणि तिथून जर वरती येतं ना तर तो बेस्ट ट्रेड बनू शकतो. मग तो वीकली बेसिस असणार आहे. मीही आज माझ्याकडे जो काही कॉल पोझिशन होती ना बँक निफ्टीमध्ये ती काढून ठेवलेली आहे. मी उद्या जर इथे मिळाली किंवा मार्केट फ्लॅट ओपन होऊन याच्यावरती गेलं तर मी पुन्हा ट्राय करणार आहे. 55,400च्या वरती मग तुमच्यासाठी 55,600 आहे. इंट्राडेचे टार्गेट सांगतोय 55,800 आहे आणि 56,100. 56,100 म्हणण्यापेक्षा 56,000 जो काही हाय लागलेला आहे 98चा म्हणजे तो 56,050-100 या टार्गेटसाठी प्लॅन करू शकता. मार्केट जर फ्लॅट ओपन होते, गॅप डाऊनमध्ये याचं जास्त महत्त्व राहणार नाही, परंतु फ्लॅट ओपन होतं आहे, थोडा वेळ सस्टेन करत आहे आणि नंतर जर 55,100 ही लेवल ब्रेक होती ना तर एक फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो. ही जी कॅन्डल आहे किंवा हा जो गॅप आहे ना, ॲटलिस्ट तो गॅप आपल्याला फील होताना पाहायला मिळू शकतो. ती लेवल येऊ शकते तुमची 54,400पर्यंत. मी 54,400 का सांगितलं ते लक्षात घ्या. फास्ट मुवमेंट येईल असंही नाही, पण याच्या खाली ही लेवल ओपन होती एवढं लक्षात ठेवायचं आहे. पहिलं टार्गेट तुम्ही 55,000 किंवा 54,950 55,000 ही जी एक रेंज आहे 50-50 ती ठेवू शकता. त्यानंतर आहे 54,800, 54,600 आणि फायनल टार्गेट हे 54,400 तुम्ही ठेवू शकता. फक्त एक लक्षात घ्या, मार्केट स्ट्रॉंग आहे. जसं आपण फॉलमध्ये पाहिलं होतं की कुठूनही रिजेक्शन येत होतं त्याच पद्धतीने इथे कुठेही सपोर्ट येऊ शकतो. म्हणजे या लेवलला येऊ शकतो, या लेवलला. फक्त त्या सपोर्टसाठी सावध राहायचं आहे आणि त्या पद्धतीने प्लॅन करायचं. उद्याचे दिवस थोडं शांततेत ट्रेड प्लॅन करा. मेची एक्सपायरी सुरू झालेली आहे, पाहूयात, कारण का डेटा तेवढा आपल्या हाती नाही आहे. कसं होतं, कशा पद्धतीने डेव्हलपमेंट होती येत्या 1-2 दिवसात समजेल आणि मग आपण आपलं जे काही रेग्युलर प्लॅनिंग आहे ते करू शकतो. जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून घ्या. उद्यापासून किंवा परवापासून रेग्युलर व्हिडिओ आपले यायला सुरुवात होईल. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि कीप ट्रेडिंग.